हाय एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. याचं नाव आहे स्पिरिच्युअल जर्नी 888. मी शारदा, इंट्यूटिव्ह टॅरो रीडर. आज मी सर्वांसाठी एक नवीन विषय घेऊन आली आहे. तुमच्यात अशी कोणती शक्ती आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची आहे, आणि आपण त्या विषयावर रीडिंग करतोय. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्यात जी शक्ती आहे, आपल्यात काही गुण आहेत, आपण कशासाठी या पृथ्वीवर, या भूमीवर जन्म घेतला हे आपल्याला माहीत नसतं. मी माझ्या बऱ्याच रीडिंगमध्ये ही सांगते, कुंडलिनी, सेवन चक्रास. तर हे कुंडलिनी काय आहे आणि 7 चक्र काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल, किंवा जाणून जेव्हा आपण घेतो तेव्हाच आपल्याला कळते की आपला जन्म का झालेला आहे, आपण कोण आहोत आणि आपण कुठला उद्देश घेऊन या पृथ्वीवर जन्माला आलो आहोत, का आलो आहोत. आपल्यातला आत्मा सगळ्यांमधला एकच आहे. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं, सगळ्यांमधला आत्मा एकच आहे. जसं आपण आज जसे कपडे बदलतो, तसं आत्मा ही आपली फक्त शरीर बदलत असते. आत्मा एकच असते, फक्त ती शरीर बदलत असते. आणि ती आपली आत्मा खूप पवित्र आहे, खूप चांगली आहे. आपण जेव्हा आपण कुंडलिनीशी कनेक्ट होतो, ते हील करण्याचा प्रयत्न करतो, चक्रासवर मेडिटेशन करतो, तेव्हा आपल्या हे लक्षात येते की आपण आपल्या आत्म्याशी, आपल्या सोलशी आपण कनेक्ट होतोय, आणि ते कनेक्शन आपल्याला करायचं आहे. आणि म्हणूनच हे विषय मी परत परत तुम्हाला सांगते की स्वतःशी कनेक्ट व्हा. कुठल्याही अंधश्रद्धेच्या विळख्यात न सापडता स्वतःशी कनेक्ट होऊन स्वतःची प्रश्न, स्वतः तुम्ही काय आहात, का जन्म घेतलाय, किंवा तुमच्या जन्माचा उद्देश काय हे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणूनच परमेश्वरांना जो हा विषय दिलाय की स्वतःमधली, तुमच्यातली शक्ती, तुमच्यातली स्ट्रेंथ, तुमच्यातली क्वालिटी जी आहे ती तुमच्यातली काय आहे हे ओळखण्याचं फक्त आणि फक्त हे तुम्ही स्वतः ओळखू शकता. कारण आपण काय आहोत हे फक्त आपल्याशिवाय दुसरी व्यक्ती कोण कुणाला माहीत असेल तर ती म्हणजे परमेश्वर. त्यामुळं आपण स्वतः आणि परमेश्वर या दोन्हीमधले ही जी भिंत आहे, कुंपण आहे, हे तोडून आपण त्या आत्म्याशी कनेक्ट होऊन परमात्म्याशी कनेक्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तेव्हाच आपल्याला कळणार आहे की आपल्यात कुठली शक्ती आहे आणि आपण काय करू शकतो, आपल्यात कुठले गट्स आहेत हे आपल्याला तेव्हाच कळतं. म्हणून परत परत मी पुन्हा सांगतोय, मेडिटेशन करा, कुंडलिनीवर, 7 चक्रासवर काम करा. मेडिटेशन ह्यासाठी करू नका की तुम्हाला कुंडलिनी ॲक्टिवेट करायची आहे. कुंडलिनी ॲक्टिवेट करणं सोपं नाही आहे. जर चक्रास हील झाले तरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपला जन्म का झाला आहे आणि आपला उद्देश काय आहे. तुमच्यातली स्ट्रेंथ वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल. ज्या गोष्टी तुम्हाला अशा वाटत होत्या की मी हे करू शकत नाही, ते अगदी सहजरित्या तुम्ही ते करू शकाल. आणि म्हणूनच ह्या गोष्टी तुमच्यासाठी परमेश्वर घेऊन आले आहेत. म्हणूनच हा विषय मला आज दिला की तुमच्यात अशी कोणती शक्ती आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची आहे. आजूबाजूचा आवाज तुम्हाला डिस्टर्ब करत असेल तर तुम्ही प्लीज तो इग्नोर करा. मला ज्यावेळी विषय दिले जातात त्याच वेळी मी रीडिंग करते. त्यामुळे जो विषय तुम्हाला आवाज जर डिस्टर्ब करत असेल तर तो इग्नोर करा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात आहेत त्याच गोष्टींवर फोकस करा. तुमच्यातली शक्ती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावर काम करा. आणि हीच शक्ती तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत, तुमच्या आयुष्यातल्या मुख्य उद्देशापर्यंत पोचवू शकते. याच्यावर विश्वास ठेवा, पेशन्स ठेवा. सगळ्या गोष्टी लगेच क्विकली होत नसतात, पण आपण सुरुवात करणं खूप महत्त्वाचं असतं. परमेश्वर हेच म्हणतो, मी तुझ्याजवळ आहे, पण जोपर्यंत तू उठत नाहीस तोपर्यंत मी तुला हात देणार नाही आहे. कारण उठण्याचा प्रयत्न तर आपणच केला पाहिजे. थोडीच आपल्याला कोण येऊन उठवणार नाही आहे किंवा काहीही करणार नाही. फक्त आपण तयार झालो पाहिजे. आपण हे झोपेचं जे सोंग घेतलं त्या सोंगातनं बाहेर पडून परमेश्वराची साथ मागितली पाहिजे, आणि तेव्हाच ते आपल्याला साथ देणार आहेत, लक्षात घ्या. म्हणून जागे व्हा, मेडिटेशन करा, 7 चक्रासवर मेडिटेशन करा, माहिती घ्या हे 7 चक्रास काय असतात आणि कुंडलिनी काय असते. मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये 7 चक्रा मेडिटेशन आणि अफर्मेशनची लिंक शेअर करते. त्या लिंकमधून तुम्ही तिथं त्या चॅनलपर्यंत तिथं तुम्ही जाऊ शकता, त्याच्यातून ती माहिती घेऊ शकता आणि ती माहिती तुम्ही घ्या. मी सांगते की तुमच्यात अशी कोणती शक्ती आहे जी
जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची आहे, जी जागी करायची आहे तुमच्यातली शक्ती, कोणती शक्ती आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची आहे? माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही तो नंबर घेऊ शकता. थँक्यू सो मच. कोणती शक्ती आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची आहे? अशी कोणती शक्ती आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची आहे? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. फाइव्ह ऑफ वॉन्ड्स. हा विषयच हा आहे. तुमच्यात अशी कोणती शक्ती आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची आहे? तर परमेश्वराला तुम्हाला स्वतःला जागं करायचं आहे. आपण काय करतोय, आपण ज्या गोष्टी स्वतःला विसरून आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं अडकले गेलोय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या शक्तीपर्यंत आणि तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत, तुमच्या स्वतःपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अडथळा बनत आहेत. कारण आपण स्वतःला सोडून दुसऱ्यांचा विचार करतोय. दुसऱ्यांचा विचार करणं ॲज अ स्वार्थी नाही. सेल्फ लव्ह मी याच्यासाठीच हे सांगत असते. सेल्फ लव्ह करा, म्हणजे स्वतःवर प्रेम केल्यावरच स्वतःच्या आत्म्याशी आणि परमात्म्याशी जेव्हा कनेक्ट आपण होतो तेव्हाच आपलं लाईफ पर्पज आपल्याला लक्षात येतं. मी आता हेच तुम्हाला सांगत होते. ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या शक्तीपर्यंत पोचण्यासाठी अडथळा बनत आहेत आणि ह्या अडथळ्यापासून स्वतः दूर करून त्या तुमच्या पर्पजपर्यंत पोचण्यासाठी किंवा ती शक्ती जागृत करण्यासाठी तुम्हाला काय पोचवू शकत असेल तर ते म्हणजे मेडिटेशन. एकांत पीसमध्ये राहण्यासाठी सांगतायत परमेश्वर तुम्हाला. कारण तुमची शक्ती जागृत होणं सोपं नाही आहे. ती शक्ती जागृत करायची असेल तर तुम्ही स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, स्वतःशी कनेक्ट व्हायला पाहिजे. तुम्ही ते स्वतःशी ह्या सगळ्या जाळ्यातून बाहेर पडून स्वतःशी कनेक्ट व्हायला परमेश्वर सांगतायत. कारण ते तुम्हाला दाखवून देणार की तुमची शक्ती काय आहे, तुमच्यात काय स्ट्रेंथ आहे, तुम्ही काय करू शकता. तुम्ही ठरवलं तर तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला परमेश्वर दाखवून देत आहेत. आणि ही शक्ती तुमची बाहेर काढतायत आणि ही स्ट्रेंथ तुम्हाला देत आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडा, गॉसिपमधून बाहेर पडा. हे आपल्या डोक्यामध्ये इतके विचार आणि इतक्या गोष्टी असतात की ज्या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये इतका फारसा काही महत्त्व नसतं, पण आपण त्याच गोष्टीचा परत 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 तोच विचार करतो आणि त्या गोष्टी परत आयुष्यात आपल्या त्या घडत जातात. म्हणून ह्या गोष्टी पास्ट सोडून तुम्ही काय आहात, तुमच्यातली शक्ती काय आहे, तुमचं लाईफ पर्पज काय आहे, इथंपर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. जिथं गरज नाही आहे तिथं त्या गोष्टींमध्ये पडू नका आणि स्वतःला पीसमध्ये आणि शांततेत ठेवून, एकांतात ठेवून थोडं मेडिटेशन करा. तुमची शक्ती तुम्हाला, तुमचा आत्मा तुम्हाला बोलवतोय, तुम्हाला हे करते की तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही जागृत व्हायला पाहिजे. तुमची शक्ती तुम्ही जागृत करायला पाहिजे. साथ द्यायला सगळे आहेत, पण ह्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. तुमची शक्ती, तुमचा आत्मा, तुमची सोल तुम्हाला बोलवते आहे. का आज तुम्हाला हा प्रश्न का आला असेल मनात की अशी कोणती शक्ती तुमच्यात आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची? कारण तुम्ही काही गोष्टी, तुम्ही तुमचा पास्ट रिलीज करताय. लक्षात घ्या, जेव्हा आपण आपल्या आयुष्यातनं पास्ट रिलीज करतो, संपवतो, म्हणजे ज्या गोष्टी संपलेल्या आहेत, आजची वेळ, आजची संध्याकाळ म्हणजे आजच्या दिवसाची वेळ संपली. आजची झालेला दिवस हा आपल्या आयुष्यात पुन्हा येत नाही. आणि त्याच झालेल्या घटना जर पुढं आपल्या आयुष्यात घडत असतील तर आपण तो पास्ट अट्रॅक्ट करत असतो. तर तुम्ही तसं करत नाही आहात. तुम्ही तो पास्ट तुमचा पूर्णपणे रिलीज करताय, तुमच्या आयुष्यातून सोडून देताय. ज्या डार्क मुमेंट्स तुमच्या आयुष्यात आले, जे क्षण आले, कोणी तुम्हाला हर्ट केलं असेल, त्या सगळं तुम्ही सोडताय आणि एका नवीन आयुष्यात, एका नवीन अध्यायात तुम्ही प्रवेश करताय. आणि म्हणूनच तुम्हाला शिवशक्ती, तुमच्यातली शक्ती तुम्हाला जागृत करतायत, ती तुमच्याशी तुम्हाला कनेक्ट करतायत फक्त एवढ्याचसाठी की तुम्ही हे सगळं रिलीज करताय. तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स, तुमचे पेनफुल एनर्जी, तुमचे सगळे जे सगळं
नकारात्मकता जी तुमच्यातली होती ती सगळी संपवत आहेत ईश्वर. आणि म्हणूनच तुम्हाला तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करून देत आहेत. आणि ही जाणीव तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यातून बाहेर पडून, तुम्ही आता तुमचा पास रिलीज केला आहे, फक्त ह्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडून तुम्ही स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशनशी कनेक्ट व्हा, स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा तुमचा आत्मा तुमच्याशी काय बोलतोय, तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते ऐका. आणि तुम्ही स्वतःवर फोकस करा. कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जात आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला तुमची शक्ती कुठली आहे हे त्या शक्तीशी तुम्ही अगदी जवळून कनेक्ट होत आहे. पुन्हा एकदा 7 ऑफ सोर्स पास्टमध्ये, जर तुम्ही पास्टमध्ये, मी आता तेच म्हटलं, पास्ट तुम्ही सोडताय. हा पास्ट तुम्ही आता तुमच्या एका अध्यायात, नाही का, आता येणारं हे नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाचं नवीन अध्याय आहे. जे झालेल्या गोष्टी आहेत तिकडं मागं न बघता तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढं जायला युनिवर्स सांगतायत, परमेश्वर तुम्हाला ते सांगतायत की तुम्हाला पुढं जायचं आहे. ज्या गोष्टी पास्टमध्ये घडल्या त्या का घडल्या, कशासाठी घडल्या, माझ्यात काय कमी होती, किंवा मी काय करू शकत असतो, मी का केलं नाही, हे सगळं संपवून, हे सगळं तुम्ही संपवताय. आणि हे सगळं संपवताय आणि हे सगळं संपवूनच, अजूनही तुमच्यात काय कन्फ्युजन असेल तर ते संपवून आत्ता या क्षणी संपवून, जेव्हा तुम्ही रीडिंग तुमच्यासमोर आली, मी पुन्हा पुन्हा सांगते, माझी रीडिंग टाईमलेस रीडिंग असते. आणि ज्यावेळी परमेश्वराला तुम्हाला काही संदेश द्यायचे असतात त्याच वेळेला ही रीडिंग तुमच्या समोर येईल. त्यामुळे रीडिंगमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या असतात त्या प्लीज फॉलो करा. तुम्हाला पास्टमध्ये बघायचं नाही, कारण पास्ट तुम्ही सोडलेला आहे. आता तुम्ही हे सगळं रिलीज करताय. म्हणूनच तुमच्या आयुष्यातल्या ह्या सगळ्याच एनर्जीजची डेट होते आज. ह्या सगळ्या तुमच्या एनर्जीज जे आहे, तुमच्या आयुष्यातलं जे सगळ्या टफ सायकल्समध्ये तुम्ही अडकून पडला होता, त्या सायकल्स सगळ्या संपतायत. मागे न बघता पुढे, जेव्हा आपण पुढे बघतो, पुढचं वाट शोधतो, ते लाईफ पर्पजपर्यंत पोहोचण्यासाठी एक पाऊल पुढं जातो, तेव्हाच आपल्या आयुष्यात नवीन गोष्टी घडायला चालू होतात. जर आपलं पाऊल मागच्या गोष्टींमध्ये अडकत पडलं तर आपण आयुष्यात पुढे जाऊच शकत नाही. आणि आपण बरेच वेळा आपण स्वतःला सुद्धा प्रश्न विचारतो की मी एवढे प्रयत्न करतो तरीसुद्धा माझ्या आयुष्यात यश का नाही आहे, किंवा माझ्या गोष्टी पूर्ण का होत नाहीत. तर त्या एवढ्यासाठी होतात कारण आपण पास्ट सोडत नसतो. जोपर्यंत तुम्ही पास्ट सोडत नाही, ह्या सगळ्या गोष्टी सोडत नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी रिलीज होऊ शकत नाहीत. आणि हे तुम्ही सोडताय आता तुम्ही सोडताय, हे सगळं सोडताय, म्हणूनच हे रिलीज करताय तुम्ही तुमच्या आयुष्यातनं ह्या सगळ्या गोष्टी रिलीज करताय. थँक्यू सो मच. ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यातनं रिलीज झाल्या, ह्यामधून तुम्ही बाहेर पडताय कारण तुम्हाला कळते की तुमची शक्ती काय आहे. पास्ट तुम्ही सोडताय, हे सगळं तुम्ही रिलीज करताय. म्हणूनच तुमच्या आयुष्यात मान सन्मान, पैसा, प्रसिद्धी हे सगळं येते, तुमचं यश येते. आणि हे यश बघून म्हणजे लोकांना सुद्धा आश्चर्य वाटेल की म्हणजे तुमच्या जे बदल आहे, तुमच्या जे आयुष्यात तुम्ही जे कॉन्फिडन्सनं, म्हणजे कुणालाही तुमच्याकडे बघितल्यावर वाटणारही नव्हतं की अशी लोकही तुमची चर्चा करते, अरे ही कुठं आहे किंवा हा कुठं आहे, जो तुमच्याकडे बघून कुणालाही वाटतही नसेल की हा यातून बाहेर पडेल. अशा सायकल्समधून तुम्ही बाहेर पडताय की या सायकलमधून बाहेर पडणार नाही, हा यातच राहील, असं ज्या लोकांना वाटत होतं, किंवा या अशा ज्या एनर्जीज होत्या त्या एनर्जीजमधून बाहेर पडताना त्यांना तुम्ही दाखवून देताय की तुमची खरी शक्ती काय आहे, तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुम्ही काय करू शकता हे तुम्ही दाखवून देताय. आणि हे तुमच्या आयुष्यात येते. त्यामुळे हा तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय, एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात होते. आणि हे तुम्ही अगदी प्रेमानं आणि आनंदानं स्वीकारताय तुम्ही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. 10 ऑफ पेंटिकल्स दाखवतात की तुमच्या आयुष्यात बिगिनिंग आहे, पैसा आहे. तुम्ही पैसा म्हणजे
जो मान आहे, जो पैसा आहे, जे सगळं तुम्ही इथं सगळं मिस करत होता. तुम्हाला असं वाटत होतं की आपल्या आयुष्यात खूप मटेरियलिस्टिक गोष्टी असाव्या. सगळं ऐशोआराम म्हणण्यापेक्षा कष्ट केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. कुठलीही गोष्ट आकाशातून हा पैसा पडणार नाही आहे, अजिबात नाही पडणार. मी पुन्हा पुन्हा सांगते, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकू नका. परमेश्वर आपल्याला देतात. काय देतात? तर आपण जे कष्ट करतो, आपण कष्ट करताना जे अडथळे येत असतात, काय आपल्याला कष्ट करण्याचं जे आपल्याला मिळणार असतं ते मिळत नाही. तर ते मिळताना जे अडथळे येतात ते अडथळे दूर करतात. आणि हे अडथळे सगळे दूर होऊन, हे सगळे अडथळे दूर होऊन तुम्ही आता ह्याच्यात चाललाय, म्हणजे हे तुमच्याकडे येते. हे सगळे अडथळे तुमच्या आयुष्यातून ते घालवत आहेत आणि तुमचा एका नव्या अध्यायात प्रवेश करतायत, जिथं सगळं आहे जे तुम्हाला हवं होतं, जे तुम्हाला हवं होतं. कारण तुमचा हेतू शुद्ध होता, हेतू प्रामाणिक होता. तुम्ही प्युअर सोल आहात, पवित्र सोल आहात. आणि म्हणूनच परमेश्वराला तुम्हाला तुमच्याशी जोडण्यासाठी आणि तुमच्यातली शक्ती जागृत करण्यासाठी तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत आणि वेगळ्या अध्यायामध्ये ते घेऊन जात आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत म्हणून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचण्यापासून थांबू नये. तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचावं, ही परमेश्वराला जसं तुम्हाला वाटते तसं परमेश्वरालाही वाटते. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात हा नवीन अध्याय ते सुरू करतायत. हे सगळं तुमच्या आयुष्यात होते, सगळं पास्ट सगळं तुम्ही रिलीज करताय. शक्ती आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची आहे. तुमच्यात शक्ती आहे जी परमेश्वराला. थँक्यू सो मच. आजपर्यंत तुम्ही काय करत होता? 7 ऑफ पेंटिकल्स, 7 ऑफ सोर्स, 7 हा 7 नंबर खूप महत्त्वाचा असतो, खूप मोठा असतो 7 नंबर अध्यात्मामध्ये सुद्धा. आजपर्यंत तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, हे सगळं होतं, पण तुम्ही काय करत होता? या सगळ्या गोष्टींमध्ये फसून राहिला होता. गॉसिपमध्ये, भांडणात, किंवा ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत, नकारात्मकता आहे, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला ॲक्च्युली पडायची काही गरजच नव्हती, त्या गोष्टींमध्ये तुम्ही पडत होता. आणि तुम्ही तुमच्याकडे लक्ष न देता इतरांकडे लक्ष देत होता. म्हणजे त्याचं काय चाललंय, त्यांचं काय चाललंय, ह्या गोष्टी तुम्ही बघत होता. आणि ह्यामधून नको असताना त्या एनर्जीज तुमच्याकडे अट्रॅक्ट होत होत्या. आणि तुम्हाला परमेश्वर काय करतात, ह्या एनर्जीमधून काढतायत. तुम्ही पास्टमध्ये बघत होता, पास्टमध्ये बघत असल्यामुळं तुमच्या समोर हे सगळं आहे. तुमच्या समोर जे तुम्हाला पाहिजे ते तुमच्या समोर असून सुद्धा ते तुम्ही रिसीव करत नव्हता. त्या रिसीव मोडमध्ये तुम्हाला आणतायत परमेश्वर. हे तुम्ही आता रिसीव करताय. ह्या गोष्टींमुळं ही एनर्जी तुमच्यामध्ये होती की तुम्ही थांबून राहिला होता एका ठिकाणी. तुमच्याकडे जे आहे, जे येतं आहे, तुमची शक्ती तुम्हाला ओळखता येत नव्हती. तर ती शक्ती परमेश्वर तुम्हाला ती शक्ती, तुमच्याच शक्तीची जाणीव तुम्हाला करून देत आहेत. आणि हे अबंडन्स तुमच्या आयुष्यात येते, पैसा तुमच्या आयुष्यात येते, तुमची फुलफिल लाईफ, तुमची फॅमिली, तुमचे रिलेशन्स, जे हे तुमच्या आयुष्यातून काही असेल रिलेशन्स, ते रिलेशन्स, ती नाती चांगली घट्ट करतायत. त्या नात्यांमध्ये प्रेम, समाधान, सुख आणतायत परमेश्वर. आणि ही शक्ती तुमच्यातली जागृत करतायत. आणि ही शक्ती जेव्हा तुमच्यात येते तर बघणाऱ्यालाही आश्चर्य वाटेल की ही शक्ती याच्यात म्हणजे तुमच्यात आहेच. ते फक्त तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फसून राहिल्या, म्हणूनच ह्या शक्तीपासून तुम्ही दूर राहिला. आता ते तुम्ही आता रिलीज करून तुम्ही पुढं जाताय. थँक्यू सो मच दर्शन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दर्शन. मी म्हटलं ना, तुमच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय, एक नवीन सुख, एक नवीन समाधान, एक नवीन एन्जॉयमेंट, हे सगळं सगळं सगळं. आणि मी परवा माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये एका रीडिंगमध्ये मी सांगितलं होतं, एक मॅजिकल सकाळ, हे एक नवीन आयुष्य आणि आयुष्यातला एक नवीन अध्याय. आजपर्यंत तुम्ही काय होत होता, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्टक असल्यामुळं तुम्हाला मार्ग सापडत नव्हता. तर तो मार्ग आता तुम्हाला सापडणार आहे. आणि परमेश्वर त्या मार्गावरून तो मार्ग इतका तुमच्यासाठी त्याने स्ट्रॉंग केला आहे की त्या मार्गावरून ते तुम्हाला तुमच्या शक्तीपर्यंत, तुमच्या काय आहे तिथपर्यंत तुम्हाला नेऊन पोचवणार आहे. तुमच्याशी ते तुम्हाला स्वतःला कनेक्ट करतायत. तुमच्यासाठी
ते हे सगळं, कारण ही सगळी लाईफ, हे सगळं एन्जॉय, हे सगळं आयुष्यातलं सगळं सुख समाधान हे सगळं तुमच्यासाठी आहे, कारण ते तुम्ही डिझर्व करता आयुष्यात. कधीही आयुष्य, लक्षात घ्या, कितीही टफ मुमेंट आला किंवा आयुष्यात काहीही संकट आली म्हणून माणूस थांबत नाही. जो थांबला तो जमला, जो पुढं गेला, त्यातून मार्ग काढत पुढं गेला, तोच आणि तोच त्याच्या ध्येयापर्यंत, त्याच्या शक्तीपर्यंत तो पोहोचू शकतो. आणि ती शक्ती तुमच्यात आहे, ती स्ट्रेंथ तुमच्यात आहे, आणि त्याचीच ओळख तुम्हाला नव्याने परमेश्वर तुम्हाला करून देत आहेत, आणि तीच शक्ती तुमच्यातली ती बाहेर काढतायत, की ही शक्ती तुमच्यात आहे, तुम्ही नव्यानं उभा राहू शकता, तुम्ही हे मिळवू शकता जे तुम्हाला हवं आहे ते. फक्त ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडा, आणि तुम्ही पडलाय, रिलीज झालाय, आणि म्हणूनच हे दर्शन म्हणजे प्रकाश तुम्ही तुमच्या अंधारातून बाहेर पडलाय, आणि हा मार्ग तुम्हाला परमेश्वराने दाखवलाय, तुमच्या शक्तीशी तुम्हाला कनेक्ट केले, आणि म्हणूनच हे सगळं तुमच्या आयुष्यात येते. इथे एक हे ज्यांना खरंच अजूनही म्हणजे थोडं कॉन्फिडन्सची कमी वाटते किंवा हे वाटतं, त्यांनी ही रेमेडीज मी सांगते. दररोज सकाळी सूर्याला अर्घ घालणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही, कारण जेव्हा आपल्या आयुष्यात ह्या गोष्टी थोड्या प्रमाणात जरी राहिल्या तरीसुद्धा सूर्यदेवता ही अशी देवता आहे जी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे सगळा अंधार काढून टाकते आणि आपल्याला ब्लेस्ड करत असते. म्हणून सूर्याला अर्घ घालणं, जल अर्पण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी तुम्ही सूर्यदेवांना जल अर्पण करून तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्या, आणि तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा. थँक्यू सो मच. खूप छान रीडिंग आहे. मी तुम्हाला तुमच्या एका नव्या अध्यायात प्रवेश होतोय, नव्या आयुष्यात प्रवेश होतोय, आणि खूप 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 थँक्यू म्हणा, ग्रॅटिट्यूड पे करा, परमेश्वराला थँक्यू म्हणा, स्वतःला थँक्यू म्हणा, ज्या एनर्जीजकडून, येथून तुम्हाला या गोष्टी कळत आहेत, तिथं त्या एनर्जीला थँक्यू म्हणा, कारण ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाचं असतं आयुष्यात. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता तेव्हा तुमची ऊर्जा ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी कनेक्ट होत असते. म्हणून मी वारंवार सांगते, थँक्यू म्हणावं, आपलं चुकलं असेल तरी सॉरी म्हणावं, त्या एनर्जीजमधून बाहेर पडावं, त्या कुठल्याही एनर्जीजमध्ये अडकून पडू नये. तशी कोणती शक्ती आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची? मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्या नंबरवरून तुम्ही पर्सनल रीडिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. आयसोलेशन. थँक्यू. परमेश्वर तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करून द्यायची आहे. परमेश्वरला तुमची शक्ती काय आहे, तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे. आणि म्हणूनच परमेश्वर तुम्हाला सांगतायत, मी काय सांगितलं, ह्या सगळ्या एनर्जीज तुमच्यात निघून जात आहेत, ह्या कोलाहलातनं, या गोंधळातनं, ह्या सगळ्या पास्टच्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर पडायचं. आणि तुम्ही बाहेर पडून एकांतामध्ये जितका तुम्ही स्वतःबरोबर वेळ घालवाल, स्वतःला ओळखायला वेळ द्याल, स्वतःशी कनेक्ट व्हाल, तितके जास्तीत जास्त जितका स्वतःला वेळ द्याल आणि स्वतःवर प्रेम कराल ना, तितक्या लवकर ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहेत आणि ह्या येत आहेत. म्हणून परमेश्वर तुम्हाला हे सांगतायत, आयसोलेशन, तुम्ही स्वतःला थोडं कनेक्ट करा, थोडं स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा, पीसमध्ये राहा, शांततेत राहा, एकांतात राहा, कारण ह्या एनर्जीज तुम्हाला तोडायचे. आणि परमेश्वर हीच तुमच्या शक्ती, ह्याच शक्तीची तुम्हाला जाणीव करून देत आहेत, आणि हीच दाखवून देत आहेत की तुमच्यात किती स्ट्रेंथ आहे. तुम्हीच तुमच्या आयुष्याचं तुमचं जे सगळं हे आहे ते तुम्हीच बदलू शकता. हे कुणीही बदलू शकत नाही, जगातली कुठलीही व्यक्ती, कारण आपण स्वतःपेक्षा, आपल्यापेक्षा स्ट्रॉंग कुठलीही शक्ती नसते. एक परमेश्वर आणि एक आपण. म्हणून परमेश्वराशी कनेक्ट व्हा. स्वतःशी कनेक्ट झालं की परमेश्वर आपल्याशी कनेक्ट होतात. त्यांना फक्त, कारण त्यांचा आपल्या आपल्यातलं जे खरी सोल आहे, जी आवाज देते त्यांना, तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो. कधी पोहोचतो? ज्यावेळी तुम्ही एकांतात असाल, तुम्ही मेडिटेशन कराल, तुम्ही ध्यान कराल. हे सगळं तुम्ही करायचं आहे. ह्याच्यासाठी कुणीही तुम्हाला जबरदस्ती करणार नाही किंवा काहीही करायचं नाही. फक्त हे तुम्ही स्वतःला स्टँड करायचं आहे, तुम्ही स्वतःला वेळ द्यायचा आहे, स्वतःवर प्रेम करायचं आहे, आणि तुम्हीही परमेश्वराला आत्म्यातनं बोलवायचं आहे, हाक द्यायची आहे त्यांना. ते
त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या एका हाकेवर तिथपर्यंत पोहोचतात, लक्षात घ्या. आणि तुमच्यातली शक्ती ते जागे करतायत आणि ही शक्ती जागे करण्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ देणं खूप आणि खूप खूप महत्त्वाचं आहे. की स्वतःला वेळ द्या, स्वतःला वेळ द्या. तशी कोणती शक्ती आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची आहे? तुमच्यापाशी कोणती शक्ती आहे जी परमेश्वराला तुम्हाला दाखवून द्यायची आहे? एक्सपेन्शियन, बघा मी तेच म्हणते, परमेश्वर स्वतः तुमच्या बरोबर आहेत. ते तुम्हाला, ते काय म्हणतात, फक्त तू स्वतः एकांतात तुझ्यावर स्वतःवर प्रेम कर. तुझ्यात किती शक्ती आहे, तू काय करू शकतोस, तुम्ही काय करू शकता, हे तुम्हाला ह्या जगाला दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणूनच परमेश्वर तुम्हाला सांगतायत ह्या सगळ्या पाचच्या गोष्टी रिलीज करा. हे सगळं सुख, हे समाधान, हे सगळा प्रकाश, एक नवीन अध्याय तुमची वाट बघतोय. तुम्ही फक्त सगळ्या एनर्जीजमधून बाहेर पडा. एक्सपेन्शन तुमच्या आयुष्यात, हे सगळे युनिवर्स, एंजल्स सगळे तुमच्याबरोबर आहेत, तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. तर तुम्ही नको त्या गोष्टींचा विचार नाही करायचा आहे. नको त्या गोष्टींचा विचार करून त्या जाळ्यातनं बाहेर जेव्हा पडाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोटेक्ट करतायत. युनिवर्स, एंजल्स, परमेश्वर, तुमची सोल तुम्हाला मदत करते, तुम्हाला स्वतःशी जोडण्यासाठी आणि तुमच्या शक्तीपर्यंत तुम्हाला पोचवण्यासाठी. आणि ही शक्ती तुम्हाला जागृत करायची आहे आणि ही शक्ती तुमच्यातनं जागृत होणार आहे आणि होतीये, कारण तुम्ही आयसोलेशनमध्ये आहात. आयसोलेशन खूप महत्त्वाचं असतं, एकांत खूप महत्त्वाचा असतो. जोपर्यंत आपण स्वतःशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार आपण करत नाही. या गोंधळामध्ये बरेच वेळा काय होतं की आपण आपल्याकडे एक महत्त्वाचे मेसेज आणि एखादी खूप पॉवरफुल शक्ती आपल्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते आणि आपण ह्याच्यामध्ये पडलेलो असतो की आपण स्वीकारच करत नाही. आपणच स्वीकारत नाहीये. ते का स्वीकारत नाहीये? कारण कॉन्फिडन्सची कमी आहे. विश्वास खूप महत्त्वाचा आहे. विश्वास, कारण कुठलीही शक्ती जेव्हा आपल्याशी कनेक्ट होते, आपल्या हृदयाशी कनेक्ट होते, तेव्हा ती खूप पॉवरफुल असते. लक्षात घ्या. हे जग काय म्हणते त्याकडे लक्ष न देता तुम्हाला काय वाटतंय त्याकडे लक्ष द्या. स्वतः स्वीकार करा, एक्सेप्ट करा परिस्थिती. कारण परिस्थिती तुम्ही आता हे सगळं एक्सेप्ट केलंय, कारण हे तुमच्यासाठी नाही. हे तुमच्यासाठी नाही, आता तुम्हाला कळालंय म्हणून तुम्ही रिलीज करताय. आजपर्यंत तुमच्याकडे सगळं होतं पण थांबून राहिला होता का? कारण तुम्ही स्वीकारच करत नव्हता. पण आता तुम्ही ते स्वीकार करताय. हे सगळ्या एनर्जीज तुमच्यातनं रिलीज होत आहेत. तुम्ही आयसोलेशनमध्ये जात आहे, एकांतात जात आहे. तुम्हाला समजते की तुम्ही काय आहात, तुमच्यातली शक्ती काय आहे, तुम्ही काय करू शकता. आणि म्हणूनच ह्या सगळ्या थांबलेल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. एक नव्या अध्यायाची सुरुवात होते, नवीन प्रकाश तुमच्या आयुष्यात येतो. तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. ते तुम्ही मॅनिफेस्ट करताय, अट्रॅक्ट करताय. आणि ते करण्यासाठी ह्या आयसोलेशनमध्ये तुम्ही असताना, ह्या एकांतात तुम्ही असताना तुम्हाला जोडण्यासाठी आणि ह्या सगळे थांबलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी परमेश्वराचा, युनिवर्सचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. ते तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत. फक्त तुम्ही वेळ काय होतं, फक्त तुम्ही स्वीकार करण्याची वाट बघत होते परमेश्वर, की तुम्ही कधी स्वीकारताय तुम्हाला स्वतःला. कारण आपण आपल्या स्वतःला जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात जे येणाऱ्या गोष्टी आपण रिसिव्हच करू शकत नाही. ह्याचं आपण थांबून राहतो, बघत राहतो की आपल्याला अरे काय करायचं आहे, पुढं मार्ग आहे पण डिसिजन घेतला तर चुकणार नाही ना, मी काय डिसिजन घेऊ. म्हणजे ही डिसिजन घेण्याची कमतरता जी असते, कॉन्फिडन्स नसतो, तो कॉन्फिडन्स तुमच्यात येतोय, ती शक्ती तुमच्यात येते आणि ते स्ट्रेंथ तुमच्यात येते. आणि ह्या सगळे स्ट्रेंथ आणि हे सगळं करण्यासाठी परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. ते तुम्हाला साथ देत आहेत. ते तुमच्या आयुष्यात एक नवीन मार्ग, एक नवीन आयुष्य, एक नवीन सगळं तुमच्या आयुष्यात सुरू करतायत. आणि ते रिसीव करण्यासाठी सांगतायत ते. कारण हा मार्ग तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या मुख्य ध्येयापर्यंत, तुम्हाला जे हवं आहे तिथपर्यंत तो घेऊन जाणार. बरेच वेळा आपल्याला काय वाटतं, हा मार्ग माझ्यासाठी आहे, हा मी जो डिसिजन घेतो तो माझ्यासाठी आहे. पण आपण जेव्हा आयसोलेशनमध्ये जातो, जेव्हा आपण स्वतःशी कनेक्ट होतो, जेव्हा आपल्याला युनिवर्सचा आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठला मार्ग निवडला होता. तर आपण जो मार्ग निवडलाय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला मार्ग परमेश्वर
शेवटी परमेश्वराने आपल्यासाठी निवडलेला असतो आणि आपण काय करतोय, आपण त्याच एनर्जीजमध्ये हे करतोय. नाही, हा माझा मार्ग नाही, कारण आपण जे ठरवतो त्याच्यापेक्षा खूप छान आणि खूप सुंदर असं असा मार्ग आणि लाईफ पर्पज हे परमेश्वरानं आपल्यासाठी निवडून ठेवलेला आहे. आणि त्या लाईफ पर्पजपर्यंत ती तुमच्यातली जी खूप छान शक्ती आहे, जी शक्ती तुमची आहे, फक्त तुमची, आणि ती शक्ती तुमच्यापासून कोणीही घेऊ शकत नाही. त्या शक्तीशी कनेक्ट होण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सांगतायत. आणि ही स्ट्रेंथ हे तुम्ही तुम्ही हे सगळं तुमच्यात येते, ते फक्त तुम्ही रिसीव्ह करण्याची गरज आहे. स्वीकारण्यासाठी सांगतायत परमेश्वर तुम्हाला. आणि ह्या गोष्टीतून तुम्ही Heart awakening. Thank you so much. Awakening to acceptance and divine love, give and receive in balance. तुम्ही आजपर्यंत ह्या सगळ्या एनर्जीजमध्ये होता. इथं तुम्ही स्टक होता, तुम्ही स्वीकारत नव्हता, तुम्ही रिसीव्ह करत नव्हता, म्हणून हे सगळं तुमच्यापासून लांब होतं. पण आता तुम्ही असं करत नाही आहे. तुम्ही आयसोलेशनमध्ये जाताय, तुम्ही एकांतात जाताय, तुम्ही ध्यान करताय, मेडिटेशन करताय, स्वतःशी कनेक्ट होताय, सेल्फ लव्ह करताय. आणि म्हणूनच तुमचं तुमचं जे हार्ट चक्र आहे, हार्ट अवेकनिंग होते, हार्ट चक्र हील होते. आणि हे तुम्ही स्वीकारताय. एक्सेप्टनेस, परत तेच तुम्ही स्वीकारताय, कारण तुमचा आत्मा, तुमची सोल तुम्हाला काय सांगते हे तुम्ही ऐकताय. आणि जेव्हा आपण ऐकण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण ऐकतो, तेव्हाच आपल्या आयुष्यात त्या गोष्टी येतात. कसं होते, ज्या वेळेला ह्या गोष्टी सांगतात, हे काय सांगतात आपण ऐकतो, तेव्हाच आपण एकांतात जातो, तेव्हाच हे काय सांगतात ते आपल्याला ऐकू येतं. आणि मग आपण स्वतःशी कनेक्ट होतो, आणि हे स्वतःशी तुम्ही कनेक्ट होताय. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात अवेकनिंग होते. अवेकनिंगमध्ये कुणी ही अवेकनिंग, हार्ट अवेकनिंग होते. हार्ट अवेकनिंग होणं खूप महत्त्वाचं असते. लक्षात घ्या, जेव्हा आपला हार्ट चक्र ब्लॉक असतो, तर खूप आयुष्यात येणारे जे हे अडथळे आहेत ना, हे अडथळे ह्याच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचत नाही. हेच आपलं हार्ट चक्र ब्लॉक करत असतं. एखाद्यानं बोललेली गोष्ट असते, जी आपण इतकी मनाला लावून घेतो की ती खूप खूप आपल्या आयुष्यात ती तशीच राहते. तर ती आपल्या आयुष्यात काही महत्त्वाची नसते. आपण स्वतःच्या विचारानं, स्वतःच्या थॉट्सनं, स्वतःच्या कर्मामुळेच आपण आपला हार्ट चक्र ब्लॉक करते. तर ते आपलं हार्ट चक्र ब्लॉक आपण करायचं नाही. हे तुमच्या हार्ट चक्र अवेकनिंग होते, कारण तुम्ही आयसोलेशनमध्ये जाता, तुमचं हार्ट चक्र ओपन होते आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात, नवीन अध्यायाची सुरुवात होते. हे आयुष्यात तुमच्या सगळं येते, कारण तुमचं हार्ट चक्र ओपन होते. हार्ट चक्रावर काम करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपलं हार्ट हेच आपल्या आयुष्याची एक खूप मोठी स्ट्रेंथ आहे. आणि तेच कारण तिथं आपला आत्मा आहे, आपला परमात्मा तिथं आहे. आणि त्या परमात्म्याशी कनेक्ट होणं, स्वतःशी कनेक्ट होणं म्हणजेच आयुष्याची एक नवीन सुरुवात, नवीन अध्याय आहे. आणि ह्या अध्यायात तुम्ही प्रवेश करताय, कारण तुमचं हार्ट चक्र हील होते. कोणती शक्ती आहे जी परमेश्वराला दाखवून द्यायची आहे, कोणती शक्ती आहे. थँक्यू सो मच महाअवतार बाबाजी. सोल एक्सपेन्शन. Your consciousness is expanding. You understand the connections between all things. पुन्हा हार्ट चक्रा आणि तुमचं थॉट चक्रा जे ब्लॉक होतं, थॉट चक्रा ब्लॉक म्हणजे तुम्ही तुमच्या मनात, तुमच्या हृदयात खूप विषय आहेत, तुमच्यात कॉन्फिडन्स आहे, तुम्ही बोलू शकता, पण कधी तुमचं थॉट चक्रा ॲक्टिवेट असेल तरच तुम्ही ते बोलू शकता आणि तुम्ही ते सांगू शकता. मी आज तुमच्या समोर बोलतीये, मी माझ्या थॉट चक्रावर काम केले, म्हणून मी तुमच्या समोर माझ्या जे परमेश्वर मला मेसेज देतात ते मेसेज मी तुमच्यापर्यंत प्रेझेंट करू शकते. आणि तसंच ते तुम्ही रिसीव्हही करताय. पण तुम्हाला जर तुमच्यातले स्वतःचा कॉन्फिडन्सने तुमच्या आयुष्यातले तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील, तर तुमच्या थॉट चक्रावर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जे थॉट चक्रा म्हणजे 7 चक्रामधलं हे वरचं चक्र आहे, जे आपल्या घशाच्या इथं असतं. हे थॉट चक्रा. मग ह्या थॉट चक्रावर काम करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या आयुष्यात कॉन्शियस राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर जे तुम्ही जे अनकॉन्शियस म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या नको आहेत त्याच गोष्टी तुम्ही तिथे घेत होता. आणि म्हणूनच तुम्ही तुमची बुद्धी, तुमची आत्मा जो आहे तो कॉन्शियसमध्ये नव्हता, स्थिर नव्हता.
अस्थिर होता. पण आता असं होणार नाही आहे, कारण तुम्ही आयसोलेशनमध्ये आहात. आयसोलेशनमध्ये आहात, हार्ट अवेकनिंग होते आणि पूर्ण परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. ते तुम्हाला ह्या सगळ्या एनर्जीजमधून बाहेर काढतायत आणि इथं घेऊन जात आहेत, कारण तुमचं हार्ट अवेकनिंग होते. हार्ट चक्र आणि थॉट चक्र जर ॲक्टिवेट झालं किंवा अवेकनिंग झालं, तेव्हा ते कधी येतं, जेव्हा आपण ह्या आयसोलेशनमध्ये असतो, आपण स्थिर असतो, आपण सतत विवेकबुद्धीने विचार करतो, एकांतात राहतो, थॉटवर काम करतो आणि हार्टवर्क जेव्हा काम करतो तेव्हाच ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात. म्हणून स्वतः कॉन्शियस राहणं, स्थिर राहणं आणि सतत विवेकबुद्धीनं विचार करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सांगताय. तुमची शक्ती तुम्हाला बोलवते, तुम्हाला साथ देते, तुम्हाला हाक देते, तुम्हाला तिला साथ द्यायची आहे. आणि ही साथ देण्यासाठी तुम्हाला तुमचे चक्रास बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हीच शक्ती तुम्हाला सांगताय परमेश्वर, की ह्या शक्तीशी तुम्ही कनेक्ट व्हा. तुमच्यात काय शक्ती आहे, जोपर्यंत तुम्ही एकांतात जाणार नाही, तुम्ही तुमच्याशी कनेक्ट होणार नाही, तोपर्यंत ती शक्ती तुमच्यापासून, तुम्ही असून सुद्धा तिथपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. तुम्ही फक्त बघत राहणार ती. आणि फक्त हे बघत राहायचं नाही आहे, तर ते स्वीकार करायचं आहे आणि त्या शक्तीपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. तुम्हाला तुमच्यावर काम करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, स्वतःवर प्रेम करायचं आहे, स्वतःमधला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. Prayer and connect with the heaven, asking you shall receive. मी हेच सांगत होते तुम्हाला एवढ्यापासून, तुम्ही एकांतात जायचं आहे. हे सगळं तुमच्यासाठी आहे, फक्त तुम्ही ते स्वीकारत नाही आहे, तुम्ही ते कनेक्ट होत नाही. तर आता असं होणार नाही आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून परमेश्वर काढून टाकतायत. तुम्ही एका नव्या अध्यायात प्रवेश करताय. तुमच्या आयुष्यातून अंधार सगळा निघून गेलाय. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही थांबला होता, ह्या गोष्टी तुमच्या जवळ होत्या, पण तुम्ही ह्या एनर्जीजमध्ये अडकल्यामुळे ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. तर परमेश्वर तुमच्या आयुष्यातून ह्या सगळ्या गोष्टी काढतायत आणि इतकं तुम्हाला देत आहेत, की तुम्ही तुमच्या हाताने म्हणजे हे दान करू शकता किंवा लोकांना देण्याचं हे सुद्धा तुमच्यात येऊ शकतं. इतकं तुम्हाला ते देत आहेत, कारण तुम्ही एक पवित्र सोल आहात, तुम्ही खरी सोल आहात. आणि हे फक्त आणि फक्त परमेश्वरच जाणून घेऊ शकतात, हे जाणून घेऊ शकत नाही. अजूनही तुम्ही लक्षात घ्या, आयुष्यातून हा पास्ट सगळा गेलाय, तुमच्या आयुष्यातून गेलाय. फक्त आणि फक्त एवढंच तुमचं ध्येय आहे, की तुम्ही तुमच्या शक्तीशी कनेक्ट होताय, तुम्ही स्वतःशी कनेक्ट होताय. आणि तुम्ही स्वतःशी कनेक्ट झाल्यानंतर जी शक्ती आणि जो प्रकाश आणि जे सगळं तुमचं जे तुमचा औरा जो दिसणार आहे ना, जी तुमची पर्सनॅलिटी दिसणार आहे ना, ती खूप खूप दिव्य असणार आहे. कारण एक दिव्य आत्मा आहात तुम्ही, दिव्य आत्मा आहात. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात परमेश्वर घेऊन येत आहेत स्वतःला. म्हणून ते तुम्हाला सांगतायत, आयसोलेशनमध्ये राहा, एकांतात राहा, स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. कुठं ब्लॉकेज आहेत ते बघा. तुमच्या हार्ट चक्र आणि थ्रोट चक्र ब्लॉक आहे, तर त्याच्यावर तुम्ही काम करा, चक्रासवर काम करा आणि तिथपर्यंत स्वतःपर्यंत तुम्ही पोचा. मी तुमच्यासाठीच आहे, मी तुमच्या जवळच आहे. परमेश्वर हा संदेश तुम्हाला देत आहेत, मी तुमच्या जवळच आहे, मी तुमच्यातच आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःशी कनेक्ट होण्याची गरज आहे आणि तुम्ही प्लीज तिथपर्यंत पोहोचा, एवढंच ते तुम्हाला सांगतायत. थँक्यू सो मच. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर. तिथून तुम्ही पर्सनल रीडिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. मास्टर ज्युसेस फॉरगिव्हनेस सोडा. मी तेच सांगते की बघ, हे तुम्ही सोडलं पाहिजे. यू आर ऑन द पाथ ऑफ लाईट, लव अँड फॉरगिव्हनेस. फादर हिलिंग इज पॉसिबल ॲट दिस टाईम. तुम्हाला सांगतात फॉरगिव्हनेस म्हणजे सोडून द्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडायला सांगतायत. हे सगळं तुमच्यासाठी नाही आहे, कारण तुम्ही एक दिव्य आत्मा आहात. तुमची सोल खूप खूप पॉझिटिव्ह सोल आहे आणि त्या सोलशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. आणि त्या सोलशी कनेक्ट होताना ती फक्त आणि फक्त तुम्ही एकांत, तुमच्या आयुष्यात जर एकांत असेल तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी
त्या गोष्टीपर्यंत, तुमच्या त्या शक्तीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि हे तुम्हाला पोहोचायचं आहे. बाकीच्या म्हणजे ज्या गोष्टी आहे त्याकडं तुम्ही लक्ष न देता तुम्ही तुमच्या अध्यायात, तुम्ही तुमच्या आयुष्यात जो नवीन अध्याय सुरू होतोय त्या अध्यायात तुम्ही प्रवेश करायचा आहे. आणि जर पॉसिबल झालं तर तुम्ही तुमच्या आईवडिलांशी, आईशी किंवा वडिलांशी कनेक्ट व्हा, त्यांच्याशी बोला. कसं ते बरेच वेळा आपल्या मनात, आपल्या हृदयात खूप प्रश्न असतात. अशा खूप कमी वेळात, खूप कमी वयात आपल्यावर जबाबदाऱ्या पडलेल्या असतात, किंवा काही गोष्टीने आपण हर्ट झालेला असतो. आणि ते हर्ट चक्र ब्लॉक त्याच्यामुळेच होते की गोष्टी आपण सगळ्या हृदयात साठवून 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 ठेवतो. पण एका गोष्टीची एक लिमिट असते. ते साठवणं, आपण साठवतो पण ते सोडायला आपल्याला लक्षात येत नाही. तर ते सोडायला सांगतायत परमेश्वर तुम्हाला. हे सगळं जे गाठोडं बांधून ठेवलंय ते गाठोड्याची गाठ सोडा आणि ते बाहेर काढून टाका. कारण ही सगळी एनर्जी परमेश्वर आणि तुमची शक्ती जागृत करण्यासाठी ते तुम्हाला अडथळा बनतायत. तो अडथळा तुमच्यातनं दूर करा आणि स्वतःच्या म्हणजे आपल्या आईवडिलांशी कनेक्ट होण्याचा थोडा प्रयत्न करा, त्यांच्याशी बोला. कारण ती हिलिंग सुद्धा खूप महत्त्वाची असते. जेव्हा आपण आईवडिलांच्या जवळ बसतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी कनेक्ट होतो, तेव्हा ती हिलिंग इतकी स्ट्रॉंग असते ना, आपल्या हार्ट चक्र पूर्णपणे हील होऊ शकतं त्याच्यामुळे. ह्या हिलिंग प्रोसेसच असतात. लहान मुलांशी कनेक्ट होणं, आपल्या आईवडिलांशी कनेक्ट होणं, ह्या हिलिंग प्रोसेस असतात ज्या आपला हार्ट चक्र हील करत असतात. आणि म्हणूनच ते सांगतायत तुम्ही तुमच्या वडिलांशी कनेक्ट व्हा, त्यांच्याशी बोला, आईशी बोला. आणि ज्या गोष्टी तुमच्या हृदयात साठवून ठेवलेल्या आहेत त्या साठवून न ठेवता त्या बाहेर काढा. जिथं तुम्हाला लोक, कारण आपल्यापेक्षा तुमच्यावर तुमच्या इतकंच प्रेम करणारे जगात कोण व्यक्ती असतील ते फक्त तुमचे आई वडील आणि परमेश्वर आणि तुम्ही स्वतः. कारण ह्या गोलापेक्षा इतर कुठलीही व्यक्ती नाही आहे जी तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करू शकते, नाही करू शकत. कारण आपण स्वतःच असतो फक्त जे आपण आपल्यावर प्रेम करतो. जर तुम्ही तुमच्यावर प्रेम करत नसेल तर जग तुम्हाला एक्सेप्ट नाही करू शकत. तुम्हीच तुम्हाला एक्सेप्ट नाही करत तर बाकीची लोक तुम्हाला एक्सेप्ट का करतील? म्हणूनच मी सांगते तुम्ही सेल्फ लव्ह करा. आणि सेल्फ लव्ह खूप आयुष्यात महत्त्वाचा आहे आणि ते करा. हेच हा मेसेज तुम्हाला द्यायचा होता. तुमच्यातली हीच शक्ती परमेश्वराला दाखवून द्यायची होती की तुम्ही खूप मोठी दिव्य आत्मा आहात, दिव्य सोल आहात. आणि तुम्हाला जागृत करण्यासाठी परमेश्वरानं एक टीम तुमच्यासाठी तयार केली आणि ती टीम तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. फक्त तुम्ही एकांतात राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ते करताय. तुम्ही स्वतःला वेळ देताय. तुमच्या आयुष्यात हे होतंय आणि खूप फास्ट होते. एक नवीन अध्याय सुरू होते, एक नवीन वर्ष येते. जे झालेलं वर्ष आहे, आज जी संपते ना, तो पास्ट आहे. आणि या पास्टमध्ये परत फिरून मागे बघू नका. जे चांगलं, खूप पुढं कसं जाता येईल, कुठले नवीन मार्ग शोधता येतील, आपल्याशी कसं कनेक्ट करता येतील, स्वतःवर प्रेम कसं करता येईल आणि स्वतःशी कसं कनेक्ट करता येईल, हार्ट चक्र कसं हील करता येईल, आपल्याला किती कॉन्फिडन्स कसं वाढता येईल, यावर लक्ष द्या. ह्या गोष्टी सर्च करा, ह्या गोष्टी बघा आणि स्वतःवर लक्ष द्या. स्वतःशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि हे सगळं तुमच्यासाठी परमेश्वर घेऊन येत आहेत. ते घेऊन थांबलेत, फक्त तुम्हाला ते रिसीव करायला सांगतायत आणि तुम्ही त्या रिसीव मोडमध्ये येत आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांना मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथून तो तुम्ही घेऊ शकता. पर्सनल रिडिंगसाठी कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. थँक्यू सो मच.